आणि पोलीस यंत्रणेला सुद्धा माझी विनंती आहे आणि पोलीस यंत्रणेने लवकरात लवकर या सर्व आरोपींना पकडून तर घेतलेले असे एक आरोपी राहिला आहे असं म्हणतात, पण लवकरात लवकर यांना काही पकडलं नाही. यांना 20-22 दिवस लागले, 25 दिवस लागले. आता येणाऱ्या काळामध्ये पोलीस काय कशा पद्धतीने तपास करतात हे बघितलं पाहिजे. पण आमची आज मोर्चाच्या माध्यमातून एकच मागणी, या संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे आणि गावगार टोळी युद्ध संपलं पाहिजे आणि ह्याचा मास्टरमाइंड त्याचे दाढी झाला पाहिजे. खरं तर परवा दिवशीपर्यंत कुठल्याही नेत्याचं नाव घेतलं जात नव्हतं, पण कालच्या परभणीच्या मोर्चातून थेट धनंजय मुंडेंना इशारा देण्यात आला की देशमुख परिवाराला धमकी दिली जाते. असे काही घेतले तुम्ही फलक, तुम्ही खासदार आहात? नाही, मी जिल्ह्याचा खासदार म्हणून जर देशमुख कुटुंबियाला कुणी जर धमकी देत असेल, फसवत आहे म्हणजे कुणी जर एखाद्या वेळेस त्यांना धमकावत असेल तर ही गोष्ट निंदनीय आहे. मग हा प्रकार नाही घडला पाहिजे. त्याच्यासाठी काही जर कोणी बोलत असेल तर ते चुकीचं थोडं आहे. पण ही या सगळ्या घटना घडल्या त्यावेळेस तुम्ही एसपीशी का बोलले नाही? तुम्ही एक लोकप्रतिनिधी, खासदार आहेत, मग या घटनेला एवढा वेळ का लागला, विलंब का लागला? एसपी ऐकत मी तुमचं कौतुक केलं पाहिजे की तुम्ही का विचारलं नाही असं जे मला विचारताय. तर मी एक विरोधी पक्षाचा खासदार आहे, मी एसपीना बोललो का नाही बोललो एस पी साहेबांना विचारलं पाहिजे किंवा तुम्ही तसा प्रश्न विचारला पाहिजे की आपण विचारलं का. विनम्रपणे आपल्याला विनंती करतो, तुम्ही जर विचारलं असतं की तुम्ही एसपीना बोललात का तर मग चांगलं वाटलं असं. पण तुम्ही का बोलला नाही, पण तुम्ही पण दाब द्यायला मला असं वाटायला लागलं. माझं विनंती अशी आहे की मी एस पी साहेबांना तो विषय कानावर टाकला. एस पी साहेब त्याच्यात चौकशी करतो बोललेले आहेत. जे बीड जिल्ह्यात घटना घडल ते मी एस पींच्या कानावर टाकतो आहे आणि बीड जिल्ह्याच्या प्रत्येक घटनेवर खासदार म्हणून माझं पूर्ण लक्ष आहे. ही घटना सुद्धा जी आहे पहिल्या क्षणापासून मी स्वतः ही घटना जसं किडनॅपिंग झालं, जसा मर्डर झाला त्याच्या दुसऱ्या तासाला मी लाईव्ह येऊन सर्वांना बोललोय. मीडियाची बीड जिल्ह्यातला पहिला मी एक खासदार, म्हणजे आता मीच खासदार आहे समजा, पण माझी जिम्मेदारी होती म्हणून मी ते पहिल्यांदा राजीनाम्याची मागणी होती. राजीनामे जवळपास आता 1 आठवडा होत आला, परंतु वाल्मिक कराड या गुन्ह्यात सहभागी आहे की नाही, 302 मध्ये तो आरोपी आहे की नाही हे अजूनही स्पष्ट होत नाही. म्हणजे चौकशी होतीये, पण चौकशीतून काय निष्पन्न झालं हे आपण जे प्रश्न विचारतात हे काम कुणाचं आहे? तुम्ही सांगितलं. माझं म्हणणं असं आहे की हे काम सरकार मायबापाचं आहे. मायबाप सरकार काय करतंय? मायबाप सरकार आश्वासन देणार काही का? फक्त माझी विनंती अशी आहे की मायबाप सरकारने यांना लवकरात लवकर तपासाचा भाग आहे, तपासात त्यांनी ऍड करावं लागेल. काल एक अधिकाऱ्याने सुद्धा स्टेटमेंट केलं, कोणी म्हणतंय की अक्काचा अक्का हा आमचा हाच आहे फलाना नाव घेऊन, मग त्याचा अक्का को आहे बाक्का काय, हे काय काय चाललंय? मग ह्या सर्व गोष्टीतून फक्त हा मुद्दा तिथंच संपवायचा आहे का हा सुद्धा विषय असू शकतो. पण राजीनाम्याची मागणी होती, पण राजीनामा द्यावा अशी सगळ्यांचीच मागणी. मी काय म्हणतो, बीड जिल्हाच नव्हे संबंध देशामध्ये लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाची काही मागणी करायचा लोकशाहीने अधिकार दिलेला आहे. राजीनामा मागायचा लोकशाहीने त्यांना मिळालेला तो अधिकार आहे. ज्यांनी मागितलं त्यांना मागण्याचा अधिकार आहे. तुमची मागणी करा. माझी मागणी एकच आहे की ज्या संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पकडून त्यांना फाशी झाली पाहिजे. याचा मास्टर माइंड त्याच्यात आला पाहिजे, कारण मास्टर माइंड त्याच्यात आल्याशिवाय आमचं गुंडाराज संपणार नाही. मोका माझं तर संपू द्या मालक, तर याच्याशिवाय होणार नाही अशी माझी विनंती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.